नमस्कार, मी तृप्ती टेस्टी ट्रीट्समध्ये आपले स्वागत करीत आहे। तर आज आपण घरच्या घरी अयंगार बेकरी स्टाईल रवा केक बनवणार आहोत। तर चला मग पटकन बनवून घेऊ। इथे मी 250 ml चा हा मेजर कप घेतला आहे। तर याच कपाने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे। तर 1 कप रवा, अर्धा कप साखर। 1 कप रव्यासाठी अर्धा कप साखर परफेक्ट आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 कप घेऊ शकता। तर सर्वात प्रथम हे दोन्ही जिन्नस आपल्याला 2 मिनिटे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। मिक्सरला फिरवून झाल्यानंतर या पावडरीवर आपल्याला अर्धा कप कोणतेही खायचे तेल घालायचे आहे। उग्रवास येणारे किंवा मोहरीचे तेल इथे वापरायचे नाही। तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता। त्याचप्रमाणे अर्धा कप दही, तसेच गरम करून कोमट केलेले 1 कप दूध यामध्ये आपल्याला घालायचे आहे। तर आता सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ। तसेच हे मिश्रण 2 मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। तर इथे आपण रवा वापरल्यामुळे रवा फुलण्यासाठी 10 मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवू। तर दुसरीकडे कोणतेही एका भांड्याला तेल लावून किंवा बटर पेपर लावून त्याच्या कडाकोपऱ्यात तेल लावून घ्यायच्या, ज्यामुळे आपल्याला केक चांगला सेट होईल। त्याचप्रमाणे दुसरीकडे मोठ्या आचेवर प्रीहीट होण्यासाठी 5 मिनिटे कढई ठेवलेली आहे। 10 मिनिट झालेले आहेत। रव्याने चांगले तेल आणि दूध शोषून घेतलेले आहे, त्यामुळे हे मिश्रण साधारण घट्ट झालेले आहे। तर यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी किंवा दूध घालून याचे छान असे बॅटर तयार करून घ्यायचे। यानंतर 1 चमचा इनो फूड सॉल्ट घालून घेऊ। या ठिकाणी तुम्ही खायचा सोडाही वापरू शकता। तसेच 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, या ठिकाणी तुम्ही वेलची पूडही वापरू शकता। आता या मिश्रणाला आपण एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेऊ। एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतल्यामुळे केकला चांगली जाळी सुटते। 2 मिनिटे चांगले फेटून घेतल्यानंतर याला आपण केक सेट व्हायला ठेवू। आता याला चांगले टॅप करून घ्यायचे। दुसरीकडे कढई 5 मिनिटे चांगली प्रीहीट झालेली आहे। आता यामध्ये हे मिश्रण 30 ते 35 मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून चांगले शिजवून घेऊ। 30 मिनिट झालेले आहेत। केक चांगला शिजलेला आहे। आता याला 10 मिनिटे थंड व्हायला ठेवू। 10 मिनिट झालेले आहेत। याच्या कडा सुरीच्या सहाय्याने वेगळ्या करून घेऊ। बघू शकता किती मस्त स्पॉन्जी अयंगार बेकरी स्टाईलचा रवा केक तयार झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।